श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. स्वामी चरणाशी सामर्थ्य आहे, होय. त्याबद्दल कोणाच्याच मनामध्ये कोणत्याच प्रकारचा संशय असण्याचं काही कारणच नाही. पण त्याचबरोबर श्री स्वामी समर्थांमध्ये समृद्धीही आहे. जिथे सामर्थ्य आहे तिथे समृद्धी असतेच. आणि म्हणून आपण काय करायचं बाबा, की स्वामी समर्थ चरणातील त्या चरणाचं सामर्थ्य प्राप्त करताना आपलं जीवन जे आहे, हे मनुष्य जीवन जे आपल्याला प्राप्त झालं आहे, ते मनुष्य जीवन समृद्ध करण्यासाठी श्री स्वामी समर्थ चरणाची नांदणारं ती समृद्धी प्राप्त करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करावा. आणि आपण म्हणाल की मग हा प्राप्तीचा मार्ग काय आहे? स्वामी चरणी जे जे नांदतय, जे मनुष्य जीवाच्या कल्याणाचं आहे, जे मनुष्य जीवाच्या सुखाचं आहे, करण्याचा मार्ग काय आहे बाबा? मला दिसतंय स्वामी चरणी सामर्थ्य आहे, मला दिसतंय स्वामी चरणी समृद्धी आहे, मात्र ती समृद्धी मी माझ्या जीवनामध्ये कशी प्राप्त करणार? तर त्याचा साधा सोपा आणि सरळ मार्ग काय आहे? तर श्री स्वामी समर्थ चरणी आश्रय प्राप्त करणं. फार कठीण गोष्ट असते ही. श्री स्वामी समर्थ चरणी आश्रय प्राप्त होणं. आपण म्हणाल आश्रय प्राप्त करणं कठीण कसं काय? हे तर सोपं आहे. मठात यायचं आणि स्वामी चरणाजवळ जाऊन बसायचं, झाला आश्रय प्राप्त. बसतो कोण ते अत्यंत महत्वाचं. कोण बसतं ते अत्यंत महत्वाचं. माझा निव्वळ स्थूल देह तिथे बसला, माझा निव्वळ स्थूल देह तिथे बसला आणि माझं अंतःकरण जे आहे, ज्यालाच वेगळ्या शब्दांमध्ये सूक्ष्मदेह म्हणतात, ते अंतःकरण जगाची जत्रा करायला गेलं तर मला कधीच स्वामी चरणी आश्रय प्राप्त होत नाही. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. म्हणून जसा स्थूलदेह तिथे बसला आहे, तसाच माझा सूक्ष्मदेह म्हणजेच माझं अंतःकरण जे आहे, अंतःकरण चतुष्टी. अंतःकरण चतुष्टी म्हणजे बुद्धी, अहंकार, मन आणि चित्त. ही अंतःकरण चतुष्टी माझी स्वामी चरणी त्याला आश्रय प्राप्त व्हायला हवा, म्हणजेच ते स्वामी चरणामध्ये रममाण व्हायला हवं. आणि ते जर झालं तर निश्चितपणे आपल्याला स्वामी चरणी आश्रय प्राप्त होतो. आणि स्वामी चरणी आश्रय प्राप्त झाला की आपल्याला स्वामी मला हे द्या, स्वामी मला हे द्या, असं सांगण्याची यत्किंचितही आवश्यकता लागत नाही. हे परमसत्य जाणून घ्या स्वामी भक्त हो. आपलं काय होतं, मी स्वामींची सेवा करतोय, मी स्वामींची सेवा करते आहे, असं जोरजोरात ओरडणारे खूप लोक आहेत. अरे बाबा, पण स्वामींची सेवा करतोयस किंवा स्वामींची सेवा करतेयस म्हणजे नक्की काय करतेयस, असा जर प्रश्न विचारला तर उत्तर कोणाला देता येत नाही. कारण केवळ स्थूल देहाला कामाला लावायचं आणि अंतःकरणाला जत्रेला पाठवायचं, पिकनिकला पाठवायचं आणि म्हणायचं अरे माझ्याकडून एवढी सेवा घडते, मी एवढी सेवा करतोय, मी एवढी सेवा करते, तरी स्वामी काही माझ्यावर कृपा करत नाहीत, माझं काम होत नाही, माझी अडलेली कामं होत नाहीत. अरे कशी होणार बाबा? कामं अडली का आहेत हे जाणून घ्यायचं. अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतोय. कामं अडली का आहेत म्हणजेच काम अडलंय म्हणजे माझ्या समोर प्रतिकूल परिस्थिती आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो अडचण आहे. अरे माझ्यासमोर अडचण आहे रे. अडचण का निर्माण झाली?
तर या देहामध्ये, या स्थूल देहामध्ये त्या सूक्ष्म आणि कारणासहित वास्तव्य करून असलेला जो आत्मा आहे, जे चैतन्य आहे, ते अनंत काळापासून फिरतय. वेगवेगळ्या देहांमध्ये तो प्रवेश करतोय, वेगवेगळ्या योनीमध्ये तो प्रवेश करतोय आणि प्रत्येक देहामध्ये आपण त्याचा जन्म म्हणू शकत नाही, कारण आत्म्याला जन्म नाही, आत्म्याला मरण नाही. जन्म कोणाचा आहे तर देहाचा आहे. अनंत जन्मापासून चालणारा हा जो खेळ आहे, त्या खेळामध्ये आपण अनेक गोष्टी केलेल्या असतात, अनेक खेळ खेळलेले असतात, अनेक कर्म आपल्याकडून घडलेली असतात आणि त्या अनंत कर्मांची फळं जी आहेत ती आपल्या संचितामध्ये साठवून राहिलेली असतात, गाठोडं तयार झालेलं आहे. आणि त्यातलं एक एक कर्म, एक एक फळ आपल्या समोर येऊन उभं राहतं. मग ज्या वेळेला वाईट कर्माचं फळ आपल्या समोर येऊन उभं राहतं, त्यावेळेला ते निश्चितपणे आपल्यासाठी प्रतिकूल परिस्थिती निर्माण करतं. आता या जन्मामध्ये माझ्याकडून काय कर्म घडलीत हे मला आठवत नाही. बालपणी मी काय केलं मला ठाऊक नाही. कुमार अवस्थेत मी काय केलं मला ठाऊक नाही. युवा अवस्थेत मी काय केलं मला ठाऊक नाही. अरे मग मागील अनंत जन्मातील गोष्टी मला कशा काय आठवणार? ते केवळ अशक्य आहे. मग होतं काय की मागील जन्मातील एखाद्या कर्माचं फळ, वाईट कर्माचं फळ माझ्या समोर येऊन उभं राहतं आणि ते एखाद्या जड दगडासारखं आहे. जड दगड आहे मोठा. अरे मग आता जड दगड जर तुला तुझ्या मार्गातून बाजूला करायचा असेल आणि तुझा मार्ग तुला मोकळा करून घ्यायचा असेल, म्हणजेच तुला तुझी कामं निर्धोकपणे करून घ्यायची असतील, तर काय करायला हवं? तर तो दगड जो आहे तुझ्या मार्गामध्ये तो दूर व्हायला हवा. तू काय करतोयस? हळूच हात लावतोयस. अरे दगड काय जात नाही. कसं जाणार? कसा जाणार? 100 किलो वजनाचा दगड त्याला हळूच हात लावला तर जाणार नाही. मग करायचं काय बाबा? हा दगड उचलायचा कसा? मार्ग मोकळा कसा होणार? मग त्यासाठीच बसलेत ते मठामध्ये. ते या भूतलावर मानवी देह धारण करून अवतीर्ण झाले. ते आपल्यासारख्या भक्तगणांसाठीच, आपल्या जीवनातील आपले मार्ग मोकळे करण्यासाठी. आपल्या जीवनामध्ये, आपल्या जीवनाच्या मार्गावर जे जे मोठमोठे दगड येऊन थांबले आहेत आणि आपला मार्ग अडवून बसले आहेत, ते दगड दूर करून तुमचा मार्ग निर्धोक करण्यासाठीच ते आले आहेत. पण आपण ते समजून घ्यायला हवं बाबा. आपण ते समजून घ्यायला हवं. आपण हळूच म्हणता अरे चल जा दगड बाजूला हो. नाही होणार. त्याला आपल्याला शक्ती लावायला लागेल. आता ती शक्ती आणायची कुठून? माझ्याकडे तर शक्ती नाही बाबा. अरे तुझ्याकडे शक्ती नसली तरी काय झालं? ज्या वटवृक्षाच्या सावलीमध्ये तू बसला आहेस तो अक्षय वटवृक्ष, त्या अक्षय वटवृक्षाला जाणून घे, त्याचं सामर्थ्य जाणून घे. म्हणजे तुला तो दगड किती मोठा आहे याचा विचार करण्याची आवश्यकता राहत नाही. कारण तो वटवृक्ष तुझ्यासाठीच तिथे बसला आहे, तुझ्यासाठीच तिथे उभा राहिलाय. तुला काय करायचंय की त्या वटवृक्षाच्या चरणाशी जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य स्वतःला प्राप्त करून घ्यायचं आणि त्या सामर्थ्याचा वापर करून तुझ्या मार्गामधील तो दगड जो आहे तो दूर करायचा आहे. तुझा मार्ग निश्चितपणे मोकळा होणार. होय, निश्चितपणे होणार. पण माझं काय होतं? जीवाचं काय होतं? जीव थोडंसं काहीतरी करतो, कुठेतरी दिवा लावतो, त्याला कोणतरी सांगतं या दिशेला दिवा लाव, तो त्या दिशेला लावतो. होत नाही म्हणून म्हणतो दुसऱ्या दिशेला दिवा लाव, दुसऱ्या दिशेला लावतो. अरे वेगवेगळ्या दिशांना दिवे लावून काय होत नाही.
तुझ्या अंतरंगामध्ये तो भक्तीचा दीप प्रज्वलित व्हायला हवा. आणि तो झाला तर निश्चितपणे तुझ्या जीवनातील अंधकार जो आहे, तुझ्या मार्गामध्ये जो अडथळा म्हणून तो मोठा दगड येऊन थांबला आहे, तो दगड तू सहजगत्या बाजूला करू शकतोस. मात्र त्यासाठी तुझ्याकडून भक्ती घडायला हवी. हे छान आहे, ते सुंदर आहे, ते वाईट आहे, या गोष्टी सोडून द्यायच्या बाबा. सर्वात सुंदर काय आहे, सर्वात पवित्र काय आहे, सर्वात मंगल काय आहे, सर्वात शुभदायक काय आहे, सर्वात कल्याणकारी काय आहे, तर ते आहेत श्री स्वामी समर्थ चरण. त्या पलीकडे या अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये तुम्हाला मांगल्य देऊ शकेल, तुम्हाला कल्याण करू शकेल तुमचं, असं काही नाही, हे लक्षात ठेवा. कारण हे प्रत्यक्ष परब्रह्म आहे आणि परब्रह्माच्या सावलीत वावरायला मिळतंय. तर आपण काय करायला हवं बाबा? निरंतरपणे त्यांच्या सावलीत स्वतःला ठेवण्याचा प्रयत्न करायचा. आणि त्यासाठी त्यांना अनन्य व्हायचं. अनन्य होणं अत्यंत आवश्यक. अनन्य झाल्याशिवाय आश्रय प्राप्त होत नाही. आणि म्हणून त्यांनी आपल्या भक्तगणांना सांगितलंय, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. जोपर्यंत तू अनन्य होत नाहीस तोपर्यंत काही त्यांच्या चरणाकडून जो निघालेला तुझ्या कल्याणाचा ओढा आहे तो पूर्णतः तुला प्राप्त होत नाही. आणि एकदा प्राप्त झाला तर तो निरंतरपणे तुला प्राप्त करून घ्यायचा असेल तर तुला नित्ययुक्त व्हावं लागेल. म्हणजे निरंतरपणे तुला अनन्य व्हावं लागेल. तुला स्वामींशिवाय काहीच दिसणार नाही, तुला स्वामींशिवाय काहीच सुचणार नाही, तू स्वामींकडे काही मागत नाहीस, तू स्वामींना काही देत नाहीस. अन्यथा काय होतं? स्वामीं चरणावरच एक केळं उचलतो मी आणि पुन्हा स्वामी चरणावर ठेवतो. स्वामी मी तुम्हाला केळं दिलंय, श्री स्वामी समर्थ. जीवनामध्ये हेच घडतं बाबा. घेऊन या तुम्हाकडचे, तुम्हा काय देऊ. अरे स्वतःकडचं काय आहे रे बाबा तुझं, ते तू स्वामींना दिलंयस. सगळं त्यांचं आहे. म्हणून स्वामींकडे मागण्याची कारण नाही आणि स्वामींना देण्याचंही कारण नाही. कारण स्वामींना द्यायला तुझं स्वतःचं असं काहीच नाही, हे लक्षात ठेव. आणि तू मागूही नकोस, कारण तू त्यांचा आहेस. कारण तू त्यांचा आहेस. मात्र ज्या क्षणी तुला कळेल की तू त्यांचा आहेस आणि त्या भावाने जेव्हा तुझा तादात्म्य होईल त्यांच्याशी, जेव्हा तू त्यांच्याशी एकरूप होशील, तेव्हा ते काय म्हणतात? अरे तू माझा झालास, मी तुझा झालो, माझं सगळं सामर्थ्य ही तुझंच आहे रे. आता स्वामींचं सामर्थ्य सगळं स्वामींनी तुम्हाला दिल्यानंतर तुम्ही स्वामींकडे आणखीन काय मागणार का रे बाबा? आवश्यकता लागणार का मागायची? अजिबात नाही. मात्र त्यासाठी हवं काय? तर अनन्य भक्ती. अनन्य होणं आणि नित्ययुक्त होणं अत्यंत आवश्यक. स्वामी चरणाशी बसून जत्रेला जे जातात त्यांना फक्त फार फार तर साखर फुटाणे मिळतात, चणे मिळतात. त्या पलीकडे काही मिळत नाही, हे लक्षात ठेवा. स्वामी चरणाशी बसल्यानंतर स्वामी चरणाला सोडून माझं अंतःकरण कुठेच जाणार नाही, याची व्यवस्था मीच करायची आहे. आणि त्यासाठी स्वामींनाच प्रार्थना करायची.